एक मोठी बातमी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे। जयंत पाटलांवर टीका करताना त्यांनी पुन्हा एकदा अश्लील भाषा वापरली आणि सांगलीतल्या विरोबा वन आरेवाडीमध्ये हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा पार पडला। यावेळी पडळकरांनी पातळी सोडून टीका केली। यामुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर भानावर येणार आहेत की नाही असा सवाल केला जातोय। पडळकरांनी काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केली होती। त्यानंतर चहूबाजूने टीकेची झोड उठली। मुख्यमंत्र्यांनी पडळकरांची कानउघडणी देखील केली होती। तरीही पडळकरांनी जयंत पाटलांवर खालच्या भाषेत काल टीका केली। तसंच जयंत पाटील यांना आव्हान देखील दिले। त्यामुळे पडळकरांना आता आवडणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झालाय। ही लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे। ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे। अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। अमुक अमुक यांची तुम्ही औलाद आहे असं मला वाटत नाही। अरे पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये। मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही, म्हणजे ह्याला काय दत्तक वगैरे घेतला का? पहिली भांड्याव बिंड्याव द्यायची माणसं माहिती आहे तुम्हाला? हा, आपल्या घरात आई आजी सांगते ह्याला भांड्यावरती घेतलाय, अमुक केलंय तमुक केलंय, तो ह्यांच्या मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय। आपल्या गावात कितीतरी अशा स्टोरी आहेत। गावात हे तुला कुणी काढलाय सहज म्हणते ती माणसं। अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे, माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली। ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चाललेत। त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातनं, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल, टायमिंग। एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत। कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही, म्हणजे ह्यांना हे मान्य आहे। मला गोप्या म्हणलं ना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे। मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही। मग मी तुला जनत्या म्हटलं तर चालेल का?